चंद्रपूरमध्ये अंधारी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालंय आणि या पुरामुळे शेतात अडकलेल्या 25 लोकांना रेस्क्यू करण्यात यश मिळालंय। दरम्यान रेड अर्थ रिसॉर्टमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अंधारी नदीच्या पुरामुळे चंद्रपूर मूल मार्गावरती वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून जो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे अंधारी नदी जी आहे ती भरून वाहत आहे आणि अंधारी नदी जी आहे ती ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून उगम पावते आणि हीच ताडोबातून उगम पावणारी अंधारी नदी जी आहे त्यामुळे रस्त्यावरून पाणी जात आहे, पुलावरून पाणी जात आहे। मोठ्या प्रमाणात जी जंगलातली लाकडं आहे ती सध्या रस्त्यावर पडलेली आहे आणि यामुळे मूल चंद्रपूर मार्ग जो आहे तो पूर्णपणे ठप्प झाला आहे। सोबतच पिंपळखुट गाव जे आहे त्याच्यामध्ये पाणी शिरलं आहे, अगदी नदीच्या किनारी आहे ते अंधारी। सोबतच रेड अर्थ नावाचे रिसॉर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 7 ते 8 लोक जे आहे ते अडकून पडलेले आहे आणि त्यांना सध्या रेस्क्यू केलं जात आहे। मात्र पूर्ण वाहतूक जी आहे ती चंद्रपूर मूलची ठप्प झालेली आहे। आपल्यासोबत तहसीलदार विजय पवार आहेत आपल्याला सध्या। सर, काय सध्या परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे प्रशासन इथे रेस्क्यूचं ऑपरेशन करत आहे? काल रात्री झाल्यापासून कंटिन्यू पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे चंद्रपूर आणि मूल हा रस्ता ट्रॅफिकसाठी बंद झालेला आहे। आता हे अजयपूर, पिंपळखुट आणि नंदगुर या ठिकाणी काही लोक अडकलेले आहेत। आपण अजयपूरचे जे अडकले आहेत शेतात ते सकाळपासून 15 लोकांना रेस्क्यू केलेला आहे आणि पिंपळखुटला जे हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये लोक अडकलेले आहेत त्यांच्या रेस्क्यूसाठी आपण आता टीम पाठवलेली आहे। टीम थोड्या वेळात तिथं पोहोचेल आणि त्यांना रेस्क्यू करण्यात येईल। धन्यवाद। हे होते तहसीलदार ज्यांनी माहिती दिली आहे की रेस्क्यू ऑपरेशन केले जातात। विशेषतः शेतामध्ये काही लोक अडकली होती किंवा रिसॉर्टमध्ये जी कर्मचारी अडकले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जात आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।